नमस्कार. आदरणीय आजी माजी सर्व शिक्षक वर्ग, माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणी, मला आठवतं मी सप्टेंबर महिन्यामध्ये जुन्नरकर सरांच्या घरी गेलो होतो. जुन्नरकर सरांनी नेहमीप्रमाणे स्वतःच्या हाताने कांदे पोहे करून घातले आणि त्यानंतर पुढची रिक्वेस्ट केली. ते म्हणाले की माझ्याकडे जवळपास 50 ते 100 मुलांचे संपर्क आहेत आणि माझी इच्छा आहे की तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं एक डिरेक्टरी तयार करावी, तर ती जबाबदारी तू घेशील का? मला वाटलं मी माझ्या स्वतःच्या बिझनेसच्या शेड्यूलमधून मी किती न्याय देऊ शकेन, पण सर म्हटलं तुम्ही सांगितलं तुमचा शब्द पडू देणार नाही. आणि आज तुमची सगळ्यांची उपस्थिती, सर्व शिक्षकांची उपस्थिती, आज मला त्याचा सार्थ अभिमान वाटतोय. माझ्या सहकार्यांचा व ती जबाबदारी पेलण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या सहभागातून इथे आली आहे, याचा मला नक्कीच अभिमान वाटतोय. सुरुवात जेव्हा आम्ही हे करायचं ठरवलं त्या पहिल्याच वेळेला, कारण का आम्ही शाळेत आलो होतो की मुलांचे पत्ते मिळतील, शिक्षकांचे ॲड्रेस मिळतील, परंतु जे काही पत्ते मुलांचे होते जे शाळेमधून, हे सगळे बदललेले होते. 10% केवळ मुलांचे ॲड्रेसेस सेम आहेत, बाकी सर्व मुलांचे पत्ते बदललेले आहेत. आमच्यासमोर सर्वात पहिला चॅलेंज हा सर्व विद्यार्थ्यांचे पत्ते मिळवणे. आज जवळपास 1500 मुलं त्यांचे पत्ते, त्यांचे ईमेल ॲड्रेस हे आमच्या डेटा कमिटी आणि माझे जे 15 ते 20 जे सहकारी आहेत त्यांनी जमून तुमच्याशी संपर्क साधून, कधी कधी तर मला फोन आले की आम्हाला 4-4 वेळा फोन आले, आणि अशा पद्धतीने संपर्क साधून आज तुमची उपस्थिती इथे आलेली आहे. बऱ्याच लोकांनी विचारलं की हे का करायचंय, याचं उद्दिष्ट काय. मला वाटतंय की आज आपण आपले शिक्षक, आपलं बालपण आपण एक दिवस तरी जगू शकलो. आपले मित्र, आपले जुने सगळे सहकारी असे एकत्र, सगळे शिक्षक एवढे एकत्र असं जमणं होत नाही. हे सर्वात पहिलं कारण होतं. आणि आज बऱ्याच तुमच्या सगळ्या रांचोजना आणि व्हायरसना भेटण्याचा हे आला. जुन्नरकर सर, इथे प्रामाणिकपणे सांगतो, तुमचंही टोपण नाव आम्ही जॉन म्हणून ठेवलं होतं. सगळ्यांची नावं सांगायची हिंमत नाही, परंतु या सर्व हे सगळं करताना आम्हाला एक वेगळा असा आपलेपणा, आणि हा 15 ते 20 लोकांनी हे जे केलं. आणि त्याच वेळा एका मित्राने मला मेलवरती पाठवलेली ती कविता, मी खरं सांगतो ती कविता वाचली आणि सगळ्या मित्रांच्या आणि त्या शाळेच्या आठवणी झाली. 2 मिनिटात फक्त ती कविता, एक छोटीशी कविता आहे, माझी नाही आहे, मित्राने मेलवरती फॉरवर्ड केलेली आहे. कवीचं नाव मला माहीत नाही आहे. अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं, अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं, मन पुन्हा तरुण होऊन बाकावर जाऊन बसतं. मन पुन्हा तरुण होऊन बाकावर जाऊन बसतं. प्रार्थनेचा शब्द माझ्या कानामध्ये घुमतो. प्रार्थनेचा शब्द माझ्या कानामध्ये घुमतो. गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो. गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो. या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही, या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही, अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही. अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही. रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातावरले व्रण. रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातावरले व्रण. वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण. वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण. पण या सगळ्या शिदोरीवरच बाई आता रोज जगतो. पण या सगळ्या शिदोरीवरच बाई आता रोज जगतो. चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागावून बघतो. चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागावून बघतो. इवल्याशा या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे. इवल्याशा या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे. हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय आता गेली आहे. हमखास हातचा चुकण्याची सवय सुद्धा आता गेली आहे. चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही. चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहून देत नाही. एका ओळीत 7वा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही. एका ओळीत 7वा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही. 2 बोट संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे. 2 बोट संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे. फळ्यावरती सुविचारांसारखी रोज माणसं जोडतो आहे. फळ्यावरच्या सुविचारांसारखी रोज माणसं जोडतो आहे. योग्य तिथे रेग मागून, योग्य तिथे रेग मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली. हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली. हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली. तारखेसह पूर्ण आहे, तो तारखेसह पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जा. तारखेसह पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जा. 10 पैकी 10 मार्क आणि सही तेवढी देऊन जा. 10 पैकी 10 मार्क आणि सही तेवढी देऊन जा. तर अशा काही ह्याच्यातून की सर्व ही प्रेरणा जागृत झाली. या पूर्ण अल्युमिनीचा आपला मेन उद्देश होता ते म्हणजे डिरेक्टरी, एकामेकाचा संपर्क वाढवणं, नेटवर्किंग करणं. आज मी माझ्या पेशामध्ये जर तुमची काही मदत करू शकलो तर माझे हात तुमच्यासाठी सर्वांसाठी पुढे आहेत. आणि असेच आपण एकामेकांच्या उत्कर्षाने, एकामेकाच्या साथीने पुढे जायचं आहे. ते बालपणीतला मित्र, कारण का बालपणासारखी नंतर मैत्री कधीच होत नाही. कॉलेजमध्ये पण होत नाही आणि आताही ती होत नाही. त्यामुळे डिरेक्टरी करणं हा आमचा मेन उद्दिष्ट होता. आणि आज ती डिरेक्टरी तयार झालेली आहे. जवळपास 1,500 विद्यार्थ्यांची डिरेक्टरी आज आपण तयार केली आहे. ही प्रथम आवृत्ती आहे. आपल्याकडे टोटल पासआउट झालेले विद्यार्थी हे 6,000 आहेत. 6,000 किंवा 7,000 विद्यार्थी आहेत. आतापर्यंत आम्ही 1,500 लोकांपर्यंत पोहोचलोय. लवकरच दुसरी आवृत्ती आपण घेऊन येत आहोत. दुसरं आपण केलं ते म्हणजे वेबसाईट तयार केली आहे. परांजपे विद्यालय alumni.com.org अशी ती अल्युमिनीचं आपण वेबसाईट ओपन केली आहे. ज्यावरती हे सगळे फोटो आज जे तुम्ही बघितलेत ते फोटो डाउनलोड केले जातील किंवा युट्यूबवरती तुम्हाला सगळ्या शिक्षकांचे, जगातील सगळे विद्यार्थी हे बघू शकतील. असं हे झालेलं आहे आणि ती वेबसाईट आपली ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. या सर्वातून आम्ही एक ट्रस्ट स्थापन केला, रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट तयार केला आहे. आणि त्यात परांजपे विद्यालय माझी विद्यार्थी संघ असं त्या ट्रस्टचं नाव आहे, रजिस्टर्ड आहे. आणि या माध्यमातून जो निधी होणार आहे, तुम्हाला मुद्दाम इथे नमूद करतो की आज जो झालेला खर्च आहे हा कुठल्याही डोनेशनमधून, कोणाच्याही डोनेशनमधून करण्यात आलेला नाही आहे. इथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचे पैसे भरलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त एक मोठा फंड आपण तयार केलेला आहे. अर्थात ते माझ्या सहकाऱ्यांचे सगळे हे आहे. आयकरबाईंशी जेव्हा आम्ही काही दिवसांपूर्वी येऊन भेटलो होतो तर आयकरबाई म्हणाल्या की काही मुलं आजही अर्धपोटी शाळेत येतात. आज सध्या येत असणाऱ्या मुलांचा आर्थिक स्तर तेवढा नाही आहे आणि या मुलांसाठी आपण काही करू शकतो का. तर आम्ही असा एक प्रस्ताव मांडतो. अर्थात तो सब्जेक्ट टू शाळेच्या अप्रुव्हलला, तुमच्या बोर्डला, ट्रस्टला. मिड डे मीलची योजना आहे. इस्कॉन नावाचं हरे कृष्ण हरे राम मंदिरातून ते जेवण तयार होतं आणि ते जेवण ते व्हॅननी दर दुपारी ते इथे आणून डिलिव्हर करतात. त्याची पूर्ण जबाबदारी